आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा. त्या दिवशी आहे मंगळवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्राची सुरुवात जी आहे ती पण गुढीपाडव्यापासूनच होती आहे. म्हणजेच मंगळवारपासून चैत्र नवरात्राची सुरुवात होती आहे. मंगळवारीच 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र जे आहे ते रामनवमीपर्यंत 9 दिवस असणार आहे. तर बघा, अतिशय सुंदर उपाय आपल्याला करायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अडचणी असू द्यात आणि विशेष करून जर तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, वर्षभर तुम्हाला हवी तशी धनप्राप्ती झालेली नसेल, आर्थिक प्रगती तुमच्या घराची होत नसेल, सर्वजण कमवत आहेत पण पैसा घरात टिकत नाही आहे, असे प्रॉब्लेम असतील तर अवश्य तुम्ही हा उपाय करा. गुढीपाडव्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याच दिवशी चैत्र नवरात्र देखील सुरू होतं, त्यामुळे अगदी सुंदर योग एकाच दिवशी साधून आलेला आहे आणि नक्की तुम्ही हा उपाय करू शकता. आता समजा काही जणांचा हा उपाय करायचा राहिला किंवा तुम्ही हा उशिरा व्हिडिओ बघितला तर तुम्ही काय करायचं, या 9 दिवसांमध्ये चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे नक्कीच या व्हिडिओचा वापर जो आहे तो भरपूर जणांना होईल. आणि खूप सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा आहे की खूप चांगले चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. कारण बघा, हळद जी असते, हळद भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळदीचे जे उपाय असतात ते जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप चांगले बदल होतात. जे काही दोष आपल्याला लागलेले असतात किंवा बऱ्याच जणांचा गुरुग्रह जो असतो तो बलवान नसतो. आता गुरुग्रह जर बलवान नसेल, चांगला नसेल तर काय होतं, तर आपल्याला जे काही भौतिक सुख असतात की आता प्रत्येकाची इच्छा असते की माझं घर व्हावं, गाडी असावी, आपल्याला सर्व काही सोयीसुविधा असाव्यात. तर काय होतं की त्याची थोडीशी कमतरता पडू शकते किंवा त्या ज्या वस्तू आहेत, त्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्या लवकरात लवकर पूर्ण होत नाही. तर काय करायचं, गुरुग्रह आपला बलवान करण्यासाठी किंवा चांगला करण्यासाठी हळदीचे उपाय खूप खूप प्रभावी ठरतात. त्यामुळे तुम्ही नक्की हे उपाय करा. आणि जी ती तिथी अत्यंत महत्त्वाची असते बघा, चैत्र नवरात्र म्हणजे या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीचा, आपल्या मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. आणि त्यात सुवर्ण योग आलेला आहे तो म्हणजे गुढीपाडव्याचा. बघा, मंगळवारी तुम्ही अवश्य हा उपाय करा हळदीचा. आणि फक्त त्याच दिवशी नाही तर तुम्ही हे उपाय करण्याची जर स्वतःला सवय लावली, रोज जर उपाय करण्याची ही सवय लावली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले बदल घडतात. ज्या तुम्ही गोष्टी कधीच तुम्हाला वाटलं नाही की बाबा या शक्य होतील, त्या देखील तुमच्या गोष्टी शक्य होतात. आणि बघा, गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र मंगळवारी आहे, त्यामुळे हे जे उपाय आहे त्या दिवशी तर अवश्य कराच. वेळात वेळ काढून करा, कारण बघा त्या दिवशी हा सुट्टीचाच दिवस असतो, त्यामुळे तुम्हाला नक्की वेळ मिळू शकतो. आणि त्यानंतर देखील तुम्ही या चैत्र नवरात्रामध्ये 9 दिवस हे उपाय करायचे आहेत. आणि जरी तुम्हाला त्या वेळामध्ये करणं शक्य झालं नाही तर वर्षभरात तुम्ही या उपाय जे आहेत तर ते करण्याची सवय लावा. नक्कीच खूप चांगला तुम्हाला बदल जाणवेल. तर बघा, आता मी जो मुख्य उपाय आहे तो तर सांगणारच आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला गुढीपाडव्या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्ही थोडीशी हळद घ्या आणि तांब्याचं एखादं पात्र घ्या, म्हणजे जो कलश असतो, तांब्याचं भांडं असतं ते घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि थोडीशी हळद घ्या. आणि असं जे अर्घ्य आहे ते तुम्हाला सूर्यदेवांना अवश्य द्यायचं आहे. हे जर तुम्ही रोज केलं तर तुमचा गुरुग्रह हा अतिशय मजबूत होतो. तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतात. आणि त्याचबरोबर जर कर्ज असेल तुम्हाला तर कर्ज देखील आपलं जे आहे ते दूर होतं किंवा आर्थिक तुम्हाला नुकसान होत नाही. त्यामुळे अवश्य तुम्ही हा जो उपाय आहे तो गुढीपाडव्याला आणि चैत्र नवरात्रीला मंगळवारी करायचाच आहे, पण शक्य असेल तर तुम्ही रोज करा. त्याचबरोबर आपल्याला अजून काय करायचं आहे बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी हळद घ्यायची आहे. हळद तुम्हाला पुन्हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर
चारही दिशांना हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. टेरेस असेल तुमचं तर टेरेसवरून तुम्ही शिंपडू शकता, किंवा जर अंगण असेल तर तुम्ही असं स्वतः जाऊन तिथे शिंपडू शकता. अत्यंत हा प्रभावी उपाय आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घराभोवती एक प्रकारचं जे संरक्षक कवच जे असतं ते निर्माण होतं, आणि एक पॉझिटिव्ह लहरी ज्या असतात, सकारात्मक ऊर्जा आपल्या घराभोवती तयार होते. त्यामुळे गुढीपाडव्या दिवशी हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. आणि पूर्ण चैत्र नवरात्रामध्ये 9 दिवस तुम्ही रोज देखील हा उपाय करू शकता. आणि बघा, अंगणामध्ये आता आपण जेव्हा सडा टाकत असतो, अंगण जर असेल तुमचं, तर सडा टाकत असताना तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य काय करायचं आहे तर सड्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकायला विसरू नका. त्या दिवशी तरी, मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी विसरू नका. आणि अशा पाण्याचा सडा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जरूर टाकायचा आहे. आता अंगण नसेल तर काय करायचं, तर जो उंबरठा असतो त्यावरती सकाळी उठल्याबरोबर काय करा, पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र मिक्स करा, किंवा फक्त हळद टाकली तरी चालेल, आणि असं पाणी तुमच्या उंबरठ्यावरती शिंपडा आणि हळदीच्या पाण्याने उंबरठा स्वच्छ करून घ्या. शक्य असेल तर हळदीचं लेपन करा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी, कारण शुभ दिवस आहे खूप. गुढीपाडवा आहे, चैत्र नवरात्राची सुरुवात आहे, मंगळवार आहे, आणि आपल्याला हा जर उपाय केला तर नक्कीच त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. आपल्या घरामध्ये एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तुम्ही फक्त करून बघा, वेळात वेळ काढून. खूप चांगला उपाय आहे. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला या दिवशी चिमूटभर हळद टाकायची आहे. सगळ्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही अशी हळद टाकू शकता. छोटी मुलं असतील, थोडीशी हळद टाका आणि अशा पाण्याने तुम्ही आंघोळ करा. शक्य असेल तर हळद आणि बेसन जे असतं ते मिक्स करा, आणि हळद आणि बेसन हे मिक्स करून तुम्ही काय करायचं आहे तर असं उटणं तयार करा, आणि ते लावून नंतर मग तुम्ही स्नान करू शकता. बघा, प्रत्येक तिथीचं महत्त्व आहे. ज्या त्या दिवशी जे ते उपाय केल्याने नक्कीच आपला गुरुग्रह जो आहे तो सुधारण्यास मदत होते. अडकलेली कामे देखील यामुळे खूप लवकर मार्गी लागतात. आणि बघा, आपल्याला वाटतं की बऱ्याच जणांना असंही वाटत असेल की फक्त हळदीने काय होणार आहे, आम्ही एवढे कष्ट करतो, मेहनत करतो, त्याने काय होत नाही, हळदीने काय होणार आहे. बघा, उपाय छोटे असतात पण रिझल्ट ते खूप मोठे देणारे असतात. आणि मला नाही वाटत की याच्यामध्ये काही खर्च आहे किंवा फार मोठी वस्तू, खर्चिक वस्तू घ्यायची आहे. काहीच नाही. फक्त तुम्हाला हळदीचे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहेत. नक्कीच तुम्हाला, जर तुम्ही सातत्याने केले हे उपाय, नक्कीच तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल. आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांचाही विश्वास बसलेला आहे या उपायांवर. इतके हे प्रभावी उपाय आहेत. फक्त ना, आपण हे उपाय करत असताना कोणाला सांगू नका की बाबा हे मी असं करतोय किंवा मी अशी करते आणि मला त्याचा फायदा होतोय. जेव्हा आपण असं सांगतो ना, मला फायदा होतोय, तेव्हा थोडासा त्याचा इफेक्ट ना कमी होतो. त्यामुळे उपाय तुम्ही करत असताना जर तुम्हाला त्याचे चांगले प्रभाव दिसून आले तर दुसऱ्यांना सांगत बसू नका की बाबा तुम्ही करा, खूप चांगलं आहे, असं नका करू. फक्त तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता, पण मी करत आहे, मला असा फायदा झाला, मला असं नफा झाला, हे मात्र कोणाला सांगू नका. ते फक्त तुमच्यापाशी ठेवा. तुम्ही एक उपाय म्हणून दुसऱ्याला सांगू शकता, बाबा तू करून बघ हा, किंवा तुम्ही व्हिडिओला ह्या शेअर करू शकता. पण हा बाबा मला खूप छान याचा असा झाला आहे, किंवा त्याचा काय तुम्हाला फायदा झाला आहे, हे तरी नका त्यांना सांगू. तर आपल्याला हे उपाय जे आहेत ते आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी हे करून बघायचे आहेत. आता काय करायचं, गुढीपाडव्याच्या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं, आणि असा जो तिलक आहे तो भगवान विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही लावू शकता. आणि रामाचा जर फोटो असेल तर त्यांना तुम्ही लावू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः लावून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर अशा हळदीच्या मिश्रणाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. लक्षात घ्या, हळदीचं स्वस्तिक काढताना 4 बिंदू द्यायला विसरायचे नाहीत, आणि दोन्ही बाजूला 2 रेषा या ओढायच्या आहेत. कारण काय असतं की स्वस्तिक जे आहे त्याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडत असते, आणि या ऊर्जेला नियंत्रित करण्यासाठी या रेषा या आपल्याला द्यायच्याच आहेत. तर असं स्वस्तिक काढल्यामुळे काय होतं, आपल्या घराला
कोणाचे नजर दोष वगैरे लागत नाहीत आणि घरामध्ये नेहमी आपल्या सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुळशीसमोर दिवा हा सकाळ संध्याकाळ लावायचा आणि त्या दिवशी गुढीपाडवा चैत्र नवरात्राची सुरुवात आहे। सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर गाईच्या तुपाचा दिवा लावा, नसेल तर तेलाचा लावा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे। चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही हा उपाय करा, गुढीपाडव्यापासून सुरुवात करा। खूप आमूलाग्र चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील, जे तुम्ही विचार केलेला नाहीत असे देखील बदल घडतील। आता बघूया आपला मुख्य उपाय। तर काय करायचं आहे, आपला जो हळदीचा डबा असतो ना, त्यामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची। लक्षात घ्या, हळदीचा एक सेपरेट डबा करा। जसं आपण मिठाची बरणी करतो की नाही, तसंच आपल्याला हळदीचा डबा करायचा आहे। तुम्ही कुठलाही डबा करू शकता, प्लास्टिकचा करा, चिनी मातीचा डबा करा किंवा मग काचेचा असू द्या, कुठलाही चालेल। आणि बघा, हळदीसाठी सेपरेट एक डबा करायचाच। हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुमच्याकडे असा हळदीचा डबा नसेल तर लगेचच काय करा, नवीन हळद आणा 10-15 रुपयाची, एक छोटासा प्लास्टिकचा डबा करा, स्वच्छ घासून कोरडा करून घ्या, त्यामध्ये सेपरेट हळद भरून घ्या। बऱ्याच महिलांना अशी सवय असते की हळदीचा जो पुडा आहे तो कट करायचा, थोडीशी हळद मसाल्याच्या डब्यामध्ये घ्यायची, बाकीची तशीच ठेवायची। तसं नाही करायचं, सेपरेट डबा करायचा म्हणजे करायचाच। कारण बघा, बऱ्याच वेळेला ना आपली प्रगती आपल्याच हातात असते, आपल्या घरामध्येच आपण चुका करतो आपल्या हातून, त्यामुळेच आपली अधोगती होते, आर्थिक प्रगती होत नाही घराची। आणि आपण म्हणतो की काय आमच्या घराला दोष आहे आणि काय आम्हाला यशच मिळत नाही, आम्ही खूप पूजा पाठ करतोय। पण बघा, छोट्या छोट्या ज्या चुका होतात ना आपल्या हातून, त्यामुळेच या गोष्टी घडत असतात। तर बघा, असा हळदीचा डबा अवश्य करा। त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 लाल सुक्या मिरच्या ठेवायच्यात, अशा तुटलेल्या, त्याची देठं तुटलीत अशा नाही, तर 5 चांगल्या सुक्या लाल मिरच्या ठेवायच्यात। मिरच्या तुम्ही आणून ठेवा वाटलं तर। आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, 2 चांगल्या लवंगा ठेवायच्या आहेत। लवंगा कशा, त्याचं चांगलं फूल पाहिजे, अशा 2 लवंगा त्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत। यामुळे काय होतं, ज्या सुक्या लाल मिरच्या आपण ठेवतो, यामुळे आपल्या घरामध्ये कितीही वाईट विचारांची व्यक्ती येऊ द्यात किंवा आपल्या स्वतःमध्ये पण निगेटिव्ह ऊर्जा असतेच, आपण नेहमीच काही चांगला विचार करत नाही, त्यामुळे आपल्या विचारांची निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते, आपल्या घरामध्ये येणाऱ्या लोकांच्या विचारांची निगेटिव्हिटी पसरत असते। यामुळे काय करायचं, या लाल सुक्या मिरच्या ठेवायच्या, यामुळे आपल्या घराला कुठल्याच प्रकारची बाधा येत नाही। अडचणी निर्माण झाल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो। बाधा, सर्व जे दोष लागलेले असतात आपल्या घराला, काहीही दोष असतील, आपले ग्रहदोष असतील तर ते दूर होतात। आणि लवंगांमुळे काय होतं, तर माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते आपल्या घराकडे आणि आपल्या घरामध्ये ती नेहमी अखंड वास करते, आपल्या घराची आर्थिक प्रगती दिवसेंदिवस होत जाते। त्यामुळे या 2 वस्तू अवश्य आपल्याला हळदीच्या डब्यात ठेवायच्यात। हळदीचा डबा नसेल तर आजच तुम्ही हळदीसाठी सेपरेट डबा करायचाच आहे। आणि गुढीपाडव्या दिवशी मंगळवारी चैत्र नवरात्र पण आहे, त्या दिवशी तुम्ही या वस्तू हळदीच्या डब्यात ठेवायच्या आहेत। त्या दिवशी काही कारणामुळे तुम्हाला जमलं नाही, पूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये कधीही तुम्ही या वस्तू ठेवू शकता। याच्या ठेवलेल्या वस्तू त्या तुम्ही पुन्हा तुमच्या स्वयंपाकामध्ये देखील वापरू शकता किंवा वापरायच्या नसतील तर तुम्ही त्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, पण कचऱ्यामध्ये फेकायच्या नाहीत। आणि पुन्हा दुसऱ्या जर वस्तू ठेवायच्या असतील, पुन्हा तुम्हाला मिरच्या आणि 2 लवंगा ठेवायच्या, तर कुठल्याही तुम्ही गुरुवारी वर्षभरामध्ये हा उपाय करू शकता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि सर्वजण गुढीपाडव्याच्या दिवशी आणि पूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये हा उपाय करू शकतील आणि बाकीचे हे उपाय त्यांना कळतील। त्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढं व्हिडिओला शेअर करा।